तुका अशी सगळी बापियांची कामं करूकच आवडतात का? हा, मी नंतर घेऊन गेले ती आणि टेम्पो, आणि मी सगळ्यांची भाडी मारली. सगळ्यांची, पूर्ण गावात जेवढी घरं असतात आमच्या गावात तरी 50-60 घरं असतात, त्यांची सगळ्यांचे भुईमुग आणले, त्यांचे सगळ्यांचे. आणि ते लोक जय लावूक सांगायचे असे खोपच्यात म्हणजे जे असं त्यांची वय करायची. मग त्या वयच्या बरोबर टेकवणच असं टेम्पो जायचं. मग त्याच्यासून त्या गॅपीसूनच घेऊन जायचे बरोबर. मी असं करतो खडे असं काय चालूच असतं माझं. म्हणजे मी दुकानात खय पण मी रस्त्यावर राहून पण ह्या करतोय की असं नाही, मी फक्त व्हिडिओ पुरतं करते. म्हणून असे तुमचे कमेंट येतात की मी म्हणजे लय अति करते. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. मित्रांनो, आज आपल्या काढूची आहेत मिरिया. मिरिया ही मिरवेलीवरती लागतात आणि मसाल्याच्या पदार्थात वापरली जातात, खूप महत्त्वाची असतात. तर आमच्या पाटल्या दराक एक मिरियाचं वेल आहे आणि त्याच्यावरती मिरिया तयार होऊन बरेच दिवस झाले. काढूची रवलेली तयार होऊन गळलीसुद्धा. तर आता आपल्या जेवढी गावतील तेवढी मिरिया काढूची आहेत. तर या साईडला आपलं वेल आहे आणि आपल्यासोबत आरुश्री पण आहे. तर आपल्या दोघांका ह्या काम दिलेलं आईन. तर बघूया आपल्या किती मिरिया गावतात ती. चला फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया. तर आता आम्ही आमच्या पाटल्या दाराक असो आणि बराच काय आईन लावले ना. ही असत आबोलीची फुला आणि या साईडला आमच्या फणसाच्या झाडावरती ही मिरियाची येला. ही बघा. तू काय करतं? नक्षी काढू गेलं. तर ही बघा मिरिया वरतीपर्यंत धरली आहेत आणि ही काही गळली सुद्धा. ही बघा गळली म्हणजे तुमका आई 1 महिन्यापासून सांगतात ही मिरियल काढू. अजूनपर्यंत हिने काढला नाही, टाइमपास करत राहू. अगं कामा होती ना, काही जायत राहू. काय केलं कामा ती माका आधी सांगा. तर ही बघा अशा प्रकारे मिरिया असतात. कैचीन कट करायची. बघा. आणि ह्याची फूस भाजी बनवतात. हे फणस अजून मोठे नाही झाले आहेत. छोट्या फणसांची फूस भाजी बनवतात. आपल्यात होय ना फणस असतात कोणाचे तरी काढून दाखव. फूस भाजी दाखव त्याला. दाखवूया. आता ही लाल लाल झाली त्याचं काय करतात? काय मिरिया लाल लाल झालेली ही बघा पिकली आहेत. पिकलेली पण सुकतात पण ती घळतात. लाल होऊच्या आधीच काढूची असतात ती. ते कोणता कोकिळा ना? कोकिळा रोज येऊन बसता आणि ही सगळी फळा खायत असतात. आज बाबा ओरडले हेंका तू काढतलस की नाही तर माका सांग, नाही तर मी येऊन काढतले. म्हणून वाटतं हे आज काढू गेलेत. म्हणजे व्हिडिओ हेंगा बनवतो होतो 1 महिन्यापासून सांगतो. 1 महिन्यापासून कोकिळेन थांब दाखवते. खय अरे काय रे, म्हणजे हे खाऊनच टाकले ना. हा हे बघ वरती खाल्यानं. हय दाखवते. हे बघ खाल्यानं. हा हे बघा. पण बघा ही पूर्ण अशी वेल फस्त केला ना खाऊन. सकाळी बसलेली कोकिळा मी बघितलं. मग बाबा बोलायला लागले ह्यो व्हिडिओ बनीपर्यंत आणि ह्यो काढीपर्यंत माझी सगळीच मिरियाची झाडं ह्या सगळे बिये खाऊन टाकते. पण आज काढतोय ना मी. आज काढतोय म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून भेटली असती. हे बघा ढीक योग लागलं जरास ह्या केलंय. मग तू कैची लावू नको ते का. हे बघा माहितच नाही. मग फणसाचं डिंक येतं जास्त. तरी म्हटलं हे धागं पैसे बाहेर पडायला. थांब नको, चिकट असता खूप. आता तिकडे हात लावू नको. ह्या काप चीज, एक्स्ट्रा चीज. तर अशा प्रकारे ही कट करूची आहेत. वरती पर्यंत वरती आपल्या शिडी लावची लागतील. या शिडी या कट करून दाखव ना. या कट करून काय हे महाग असतात. मसाल्यात वापरतात. मसाल्याच्या पदार्थात. हे बघा कशी खाल्ल्याने कोकिळांनी. अरे पिकली. ह्या काप तुमच्यामुळे झाला. आता बोला सगळं माझ्यामुळेच होता. घळतात म्हणजे तुमच्यामुळे घळत होती. ह्याचं डिंक बघा कसं बाहेर पडता. अरे असं कट मारलंय. असं नको त्याच्या काट्यांका लावलंच तरी डिंक येतो. हा नको ला. मग दुसऱ्या साईडसून पण येतो ना. हे बघा बाहेर पडायला लागलं छोटस. नको लाव. चल पुढची काढी आहे तिकडची. अयर पॉकेटात गम चिकटक बरं ना. त्या साईडला बघत का. त्या साईडला इकडे त्या साईडला वरती आहे ती बघ. वरची काढू काय शिडी आणलंय ती बघ त्या साईडला. तर या साईडला आमचा पपईचा झाड आहे. एक पपई पिकलेलो तो ह्यो बघा. काय झाला माहिती आहे? कोणी खाल्यान माहिती आहे तुका? तो असताना पक्षी काय नाव त्याचा, हॉर्नबिल इंग्लिश मध्ये, मराठीत त्याचं नाव असा धनुष. ती मग कोकिळा येली. कोकिळा बघला
खाऊसाठी इल्ली लगेच पळाली. बघितलं बघलं तिका समजलं आम्ही काढू किलो होती. बिचारी आता रडतली आधी. ती जामावर बसली आहे आता जाम खातली आहे. तर हॉर्नबिल आणि ही कोकिळा रोज इकडे येतात आणि मिरिया खायत. आता पपई आणि जाम रवले आहेत. हॉर्नबिल कोण असतं? हॉर्नबिलचं मराठीत नाव काय? धनेश. हा तो धनेश असा तो जाम खाऊ घेता आणि कोकिळा असा ती ह्या खाऊ घेता मिरिया खाऊ घेता. पपई खाल्यान पूर्ण तो बघा. चला शिडी लावतोय. शिडीवरसून काढूया आता बाकीचा. शिडी लावते. शिडी शिडी नॉट शिडी. मग काय शिडी शिडीच म्हणतात. चढणी काय चढणी इंग्लिश मध्ये काय म्हणतात शिडी? काय माहिती. 15वी शिकलं ना. ग्रॅज्युएशन कम्प्लीट. हा हे का काय म्हणतात माहिती? वरती लाव कमेंट मध्ये सांगतील लोक. हे चल स्टेअर म्हणजे एस वरून येणार ना. काय आहे सांगा? स्टेअर कुठे? एल बोललोय. एल वरून बोललात? टी बोललात ना तुम्ही? चल 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 उभी कर. काय सांगा? नंतर सांगते व्हिडिओ संपताना. व्हिडिओ संपताना सांगते तू. चल सांगा ना काय चल उशीर होता वर कर. शिडे काय बोलतात तर सांगा. अरे या लावूया चल शिडी. आधी हे काय बोलतात सांगा. मागच्या खरं सांगा. तुमका तरी येतं काय म्हणून. लॅडर. काय काय लॅडर. हा काय माहिती मी विसरलंय ना. 15वी झाली आता. चल लवकर काढूया उशीर होता. बस थांब. होय थांबा मी. अरे माका जाऊचा वर. थांबा ना मी जाते. अरे तुका नाही जमाचा. अरे तुका नाही जमा. अरे माका जाऊचा वर. थांबा बघा छोटस पेरू. अरे हा पेरू असं दे माका जाऊचा वर. हा बघा. हा पेरू असं दे. तू खाली उतर ना. माका काढूची होत. हे शी बाबा माका जाऊचा होता वरती. वरसून दाखवणार होते मी. फक्त शिडी पकडा. सॉरी मी पण शिडी बोलते. शिडीच म्हणतात ते का? कैची द्या. शिडी नाही म्हणत. पैसे द्या. कैची आणि पिशवी पण नेऊची वर. जर चढलं असतं आता. असं एका आता धरायचं. थांबा हा दाखवते. मी त्या साईडला जाते. पकडू कोई शिडी. पेरू अजूनही कसाकडे लागली. अरे पेरू मग बघूया. दोन लागली छोटी. तर मॅडम चढल्यात वरती मिरिया काढूसाठी. दाखवा माका काढलंच काय. हे बघा हे तुम्ही तुमच्यामुळे झालेला या. हा दी माझा जरा खाऊन दाखवा यार. हो खाऊन तिखट असतं. परत मागच्या साईडला पण वरती होता. वरती पर्यंत जाऊ का? चढलं असता. दाखव. पकडा तुम्ही पिशी. दाखव. हे पण टाक. किती झाले? 1 किलो झाले. हो 1 किलो. तुम्ही ठेवलाच ती 1 किलो पर्यंत. ती बघ होय. ती बघ पुढ्यात राहतात 2. ही बघ होय 2-3. हे बघ माका दिसतात. ही ओके. आणि खरंच आणि सांगते वरती हे पकडा. जमताला वरची काढू. खडे जास्त वरती वरती म्हणजे तिथपर्यंत. आईला नाही तर मी जातोय. दी जा. मी सगळी काढतोय. ही बघ मध्ये मध्ये होत. तुका गावतील ना सगळी. खालची काढू शकते मी. खालची ना वरतीच होत. माझा गरगर होता. गरगरावून काढतं. सरसरावून गरगरावून. आणि आरुश्री सावंत प्रमोशन. हा काय बोलतात काय सांगा ना. आरुश्री सावंत काय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नाही सबस्क्राईब करा. नाही तुमचं खूप प्रेम भेटतंय त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. ओके. असं मी नवीनच असेल तरी पण मला असे खूप लोक प्रेम करतात. मला असं खूप आवडतं. सगळे व्हिडिओ लाखात जातात थोडक्यात. आता अजून व्हिडिओ बनव. लोक म्हणते तुझ्या चॅनल वरती ब्लॉग येत नाही. माझ्या चॅनल वरती ब्लॉग ह्याच्यासाठी येत नाही. मी ब्लॉग बनवलंय पण मी एडिटिंग मध्ये माका एडिटिंगचं पण माका काहीच समजत नव्हता. त्याच्यामुळे मी शिकतोय हळूहळू. म्हटलं आता हे सगळे जेवढे व्हिडिओ बनवतले ते मी एडिटिंग करून टाकतोय. मग मी ना हळूहळू ह्यांच्यापासून शिकतोय.
मग जरा डोक्यात जायच नाही जरा, मग ना ह्याच्यातला काय समजतच नव्हता. मग हे शिकवतात ना आता ह्या कर ह्या कर ह्या कर, मग जेवढं पहिला जर शिकवलं असतं तर विसरते, आणि जर पुढे जर शिकवतात ना तर लक्षात राहतं. मग त्याच्यामुळे कसा सर डोक्यात राहत नाही. मग आता आजकाल काय करतं, लिहून लिहून थोडं थोडं घेतोय, मग तसं असं बघून करतोय. ओके, लवकरच आता त्याच्या चॅनलवरती सुद्धा ब्लॉग्स येतले आणि आता कंटिन्युअसली पडतले नंतर. आता मी शिकतोय 50% शिकलोय, आणि तरी पण मिनी 50% ब्लॉग शिकायचं येतात. असत. हा. मिनी ब्लॉग येतात तोपर्यंत. मिनी ब्लॉग येतात तरी तोपर्यंत. ओके, मागच्या साईडला आई बघ. होय काढते. हलवू नको शिडी हा जास्त. नाही तुका अशी सगळी बापियांची कामं करूकच आवडतात का? हा, मी ना नवऱ्याक होतोय ना, हा तर ना माझा भाऊ कसो, माझा भाऊ ना जास्त करून असो म्हणजे खेळाक असो ना, पण माझा भाऊ ना असो काहीतरी बाहेर जाय, म्हणजे दादासोबत आणि असं गाडी वगैरे चालवत जाय ना. मग असं मी घरात एकटं असायचं. मग घरात एकटं होतं, मग असं पप्पा कमीच दिसायचं ना कामाच्या टायमिंगला. मग सगळ्या पोरांची म्हणजे पोरग्यांची कामं सगळी माझ्याकडेच द्यायचे पप्पा, की ह्या कर, कारण ओमकार नसायचो. मोठले उचला आणि काय काय जसे की भाताचे मोटले वगैरे आम्ही बांधून ठेवतो ते उचला. मग त्याच्यामुळे मग नंतर पप्पा माकाच एकदा करूक लावलंय ना, आणि आपण एकदा करूक लावलं त्यानंतर आपल्याकच. म्हणून ना मी आजकाल काय करतोय, आजकाल नाही आता तर करतोय, मग थोड्या असं काय करायचंय की माका काय येत ना असं दाखवायचंय, की काय असं सांगितलं काय नाही जमतो. मग पप्पा नंतर ते एकाच काम सांगायचंय. चल आता ह्या कर, पुढचा काढ. हा काढतोय. मी चढा नको मी खाली काढतोय. मी सगळी काढतोय ना पटकन. पण हा जवळ जास्त वरती आहेत ना. खाली आहे खाली. मी कंप्लीट करून टाकते. ये असं डिंक लागतोय का इथून? मी कापलेलं आहे का काय? केसाला डिंक लागल्यासारखा झाला. नाही नाही, ये खालती आहे. हो भीती वाटतं, उतरताना भीती वाटत, चढताना काय वाटत नाही. आकाश पाळण्यात नाही वाटली अंगणेवाडीक? आकाश पाळण्यात वाटली ती, पण तुमच्यामुळे. मी तर एकदा बसलो नाही, मी मुंबई, मला तेव्हा लय आवडलेला, तर बघूनच भारी वाटलेला. मग मी ना असं माझ्या बहिणीसोबत गेलेले बसा, तेव्हा एवढी भीती वाटलेली ना, लय भीती वाटलेली. म्हणजे असं चढताना बरं वाटतं, म्हणजे उतरताना ना असं वाटतं हसून असं पाणी असं वरती येतं असं वाटतं. मागा ना, आणि माझं कसं माहिती की असं मी असं चढाव खायचं जास्त वरती चढलंय ना, की ना माझं असं माझं मनच बोलत होतं की उडी मार उडी मार, असं वरची हाईट बघितल्यावरती जास्त हाईट बघितल्यावरती एवढीशी चालतं. आता मी एवढेच असेल, जास्त वरती गेले का मग असं माझं मन करत राहतं उडी मार उडी मार. हा, मग माझं ती असं माझं ती ज्योती होता मला सांगते, ज्योती काय ज्योती उडी मार असं माझं मन करत राहतं. म्हणजे ते असं नाही, आपल्या आत्मामध्ये आता आपल्या ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह हे असतं काय एनर्जी. हा, पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक निगेटिव्ह एनर्जी. म्हणजे निगेटिव्ह वाली एनर्जी मला असं बोलायची उडी मार उडी मार उडी मार. चल आता खाली आहे, नाही तर आणि मारशी पण उडी. ते पण अंगणवाडीत मी बसत नव्हतोय, ह्यांनी मग फोर्स केला नाही तुका बसतच असा. तुम्ही व्हिडिओ बघा, तिकीट काढूक कोण गेलेला बघा. तिकीट काढूक मी तुमच्यामुळेच गेलेले, नाचत गेलेला. तुमच्यामुळे गेलेलं. मयुरी वहिनी होती. आणि काय सांगतात माहितीये, ते काय म्हणतात ते माहितीये का, असं उडी मारतात ती बंजी जम्पिंग. बंजी जम्पिंग. हा, बंजी जम्पिंग करूया म्हणून सांगतात. म्हणजे ते माझा जीव करूया. टाकलो. म्हणजे खाली असं पाय बांधलेले असले मी असं वरती टाकलेला. चल उतर. नारळ पण सुकलाय हो तिथलं. कधी काढायचा? काढूया. आणि या चुनवऱ्याक असताना ना, म्हणजे मायराक असताना बरीच कामं करायचं, वेगळ्या प्रकारची पण करायचा. बुलेट चालवा, टेम्पो चालवा, भाडी टेम्पोने भाडी मारा. मी पहिल्यांदा तुका बुलेटवर बघितलेलं आहे, त्याच्यानंतर दुसरी गिअरवाली गाडी चालवताना, त्याच्यानंतर एकदा टेम्पो चालवताना. तेव्हा तुझी आणि माझी ओळखच नाही. त्याच्यानंतर तुझं नाव शोधलंय मी तुका बघी विरणच्या बाजारपेठेत. हो, हाय काय ओळख नाही पाळख. मी फक्त बघायचो आणि म्हणायचो ह्या कोण, ह्याच्याबरोबर ओळख काढूया. पण ह्या काही बघता इंस्टावर नाही, फेसबुकवर नाही, खेचारच नाही. हा, मी ते इंस्टावर नव्हतं, एफबीला तर नाहीच विषय होता. आता एफबी आता तुम्ही हईल्यावर तुम्ही ओपन करून दिला, आणि इंस्टावर मी लय उशिरा. हा, अकाउंट होता पण बंद पडलेला. अकाउंट होता ती वेगळी स्टोरी आहे. अकाउंट होता पण फेक अकाउंट होता ते पण. आमच्या गावातल्या एका पोरग्यांना
त्यांना फेक अकाउंट ते माझं ओपन केलेलं आहे. माझा नव्हता, मी खोललेला. मी शोधून दमलंय माहिती आहे. मी फक्त व्हॉट्सअपवरतीच होतोय. माझ्या भावांना हे इन्स्टा ओपनच करू दिलं नाही. आणि नंतर ना सगळी रील्स वगैरे बनवत राहिली ना गुड्डी. आणि त्यानंतर मी अमोलचं लग्न होतं ते गुड्डीक सांगितलं मला इन्स्टा ओपन करून दे. अमोल म्हणजे तुमच्याकडचं अमोल असं सांग. हां, आमच्या इकडचं अमोल, त्याचं लग्न होतं ते. मग माझी अमोल बोललो. हां, माझी स्टोरी एक वेगळीच आहे, म्हणजे आपली लव्ह स्टोरी. कसा काय गावला माका, कशी ओळख झाली ती वेगळी आहे स्टोरी. व्हिडिओ लोकांका असली स्टोरी ऐकाक लय आवडतात. बघूया नंतर तो. आधी आपण मिरिया काढूया. धर, आता मी चढतोय वर. गजाली कमी आमचे गावात काय तर गजाली खाल्ल्या. गाव गाता गजाली नाही, ते एक म्हण असं ना, घोवा खाल्यान गजाली काय होता का काय अशी तरी होती. गजालीन खाल्लो गो. हा, गजालीन खाल्लन गो असा. होय होय. धर, मी आता जाते वर, पटकन काढून टाकते. तू कॅमेरा पकड. तर चला आता ह्या माझ्याकडे सोपवल्यानी काय म्हणतात हो ते काय शब्द, काय ही जबाबदारी आता माझ्यावर सोपवल्यानी. केवढा मोठा ठेवलं पोंगाल. मग दिसलाच नाही, मग दिसला तेवढाच काढलाय. केवढा हा दाखव. आमच्याकडे ना सीताफळ होय लागली आहेत. हो, ती सीताफळ काढा ना. सीताफळ नाही, सॉरी, रामफळ. पण मग मी सीताफळच बोलते हो, कारण सीताफळ. थांबा 1 मिनिट थांबा. हा, माझी पिशवी फसली ना. थांबा. ठीक आहे. हा, अरे भारी टाकलास हो. मला विकत घेतलं या टीम मध्ये. होय काय, विकाऊ प्लेअर. विकत घेतली, पिशवी वरती दिला असतं बरं. ह्या घ्या जरा, माका पण बरा पडत. एका हातात घ्या, बरा पडत माका. खूप उंच आहे बाकी. एक फणसन काढा. कशा भाजी करतला? पूसभाजी माका येत नाही बनव. म्हणजे मी पूसभाजी कधी बनवलंय नाही. साधं म्हणजे गऱ्याची भाजी बनवलंय. आई हा सांगा. हा, असं मला कोणी सांगितलं ना की असं असं कर की मी नंतर लगेच शिकते. श्री स्वामी समर्थ. तर मी आरुश्री. आता हेनी माझ्याकडे ही जबाबदारी दिल्यानी असा शूट करूची, आणि स्वतः आता काढूक गेले तेव्हा कसे बघतात बघा. तर माझं जो चॅनल असा आरुश्री सावंत, तर त्याच्यावर तुमचा ना एवढा भरभरावून प्रेम भेटा, तर त्याच्यासाठी तुमचा खूप 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 धन्यवाद. आणि असंच माझ्यावरती प्रेम करत राहा, आणि तुम्ही खुश राहा. आणि आमचा काय काय तुमचा आमचा काय खुश राहायचा. काय तुमचा खुश राहायचा. काय नाही, काय नाही सांगा. काय नाही गो, असंच म्हणते. जोक केलं. शी, माझा थोबडा किती खराब झाला हा. चला जाऊ आपण. मी मुंबईत होतोय ना, ते मस्त असं गुळगुळीत होता, आणि असं गोरा होतोय, कारण ते AC मध्ये बसून असायचंय ना, त्याच्यामुळे असा पांढरा धोप झालाय. आणि हे कसं आता हे गावातला कडक ऊन असतं ना, काजीत जातो, कधीतरी बागेत जातो, म्हणजे माडाच्या बागेत जातो. मग थोडंसं ऊन लागन का झालंय, त्याच्यात माझं काय हे नाही. तर सूर्यमामाचा असा प्रॉब्लेम. सूर्यमामाचाच प्रॉब्लेम असा. मी काय केलं आता बघा, सूर्यमामान माझ्यावरती किरण टाकला म्हणून मी असा ग्लो लागले. ग्लो. मी माझा काय तुमचा काय पुरे. पण तुम्ही जसे आहे तसे गोड आहे. काय असता. चला झाले काढून. बरं दिसतंय. मी झाले काढून. केस कापू होय फक्त वाईट. चला. आणि काही दिसतात काय. थै एक छोटासा दिसता, पण त्याच्यात 1 2 3 4 5 6 बी असत. 6 दिसतात. माका खाऊन दे कोकिळ एक, मजा करून दे. तर ही बघा आपल्याला एवढी गावली आहेत. थांबा दाखव. एवढी ओतून दाखवते पुढे. कम्प्लीट काम. आई आता येऊन आपल्या शाबाशी देते. शाबाशी देते काय. आणि 2 गाई घालते.
किती आहे गो? एवढे दिवस काढूचे थांबला असते. दे ह्या हत्यार आता माझ्याकडे दे. तू ये. कसं हे कसं पकडून वाका नको गेले तर कमजोर असता पपईचं झाड. हळू ये. आता ह्या कोण ठेवताला? या तर ते आम्ही ठेवतोय. आधी आपण सुकत घालूया. तर मिरी आपली काढून झालेली आहेत. किती गावली बघूया. जास्त नाही आहेत. ही बघा एकदम तयार झाली आहेत ना, तयार होऊन गळली पण. तर ही बघा ही पिकली आहेत, लाल लाल झाली. तर ही आता उन्हात जवळपास 4-5 दिवस तरी सुकूक होई. कोकिळा बोलूया. हो कोकिळा सगळी खाऊन टाकली. 4-5 दिवस सुकली ना की नंतर ती ऑटोमॅटिक याच्यातून पडतली. देठ आपण काढून टाकतलो यो. आणि फक्त मिरिया घेतलं. हे बघा. हा दमला. टेम्पो चालवताना नाही दम. जास्त नाही चालव टेम्पो. मग पण तू टेम्पो चालू कसा शिकलं? मी टेम्पो चालवू नाही शिकलो. मग ऍक्च्युली हा माझी पहिल्यापासूनची कहाणी सांगतोय. आमच्याकडे असा एक पोरगा होता, गाडी चालक शिकत होता. तर ना मग सगळेजण चिडवक लागले की काय बघ गाडी शिकवता आणि तू काय नुसता बसा नसतंस, तुका काय ती काय तुका काय येत ना. मग नंतर मग असा जलेस फील वाटला. असं मला बोललं. मग मी माझ्या भावाक घेऊन गेलं माका शिकव म्हणून. मग त्यांना मग खायची गाडी होती? हे होती कोणती, हिरो होंडाच ना ती पहिल्यांदा. स्प्लेंडर ना हिरो होंडा सारखीच होती लालवाली. ओके असं. हा हिरो होंडा गेअरवाली म्हणजे गेअरवाली. स्कूटी बिटी शिका सारा नाही वाटला? मग स्कूटी आवडतच नाही. ओके. मग आणि मेन म्हणजे कसं स्कूटी आमच्याकडे नाही होती. आणि पप्पांचा म्हणणं काय होता की कधी पण आपल्या गाडीवरती चालवू शिकायचं, कारण दुसऱ्यांच्या गाडीवरती पडला तर काय ते परत नुकसान वगैरे झालं. ते लोक गाडी घालतात ना. मग ते काय असं तर आपल्या गाडीवरती शिकायचा. मग मी ती स्कूटरवरती शिकलोय. तर आपण ओमकारांना मग खूप वेळा असं घेऊन जायचो. आणि आमच्याकडे एवढी मोठी घाटी असं ना, मग त्या घाटीत नाही जमायचा. मी उतरताना उतरवायचंय, चढवताना चढवायचं नाही. कारण मागा विचार पडायचा जर घेर अशी न्यूट्रल झाली तर मागे येईल ते काय करतोय मी. मग मी चढवायचंय ना. मग मी ते काय करायचं घाटीसाठीच घेऊन जायचंय स्पेशली. मग नंतर मंदिर लागायचं तिथं मंदिर. मग थैसून मग मी जायचं पालकराडीत एकटाच आणि घेऊन यायचंय. असं मी महिनोभर तरी केलंय. आणि नंतर जर प्रो झालंय मग अशी फरफटाईत न्यायचं गाडी. माझे कंप्लेंट्स येऊ लागले घराकडे. हे बाबड्या तुझा चेडू म्हणता कसं गाडी उडवता, एक दिवस मोठलं उडवते असं बोलायचे. मग नंतर पप्पा मग ओरडायला लागले. आणि 4 व्हीलर ह्या कधी शिकलो माहिती हा. एकदा पप्पांच्या टेम्पोवरती लहानपणी बसलेलं आहे. आणि असं मग लहानपणी म्हणजे होते तसं मोठा, पण मी आता असं लहानपणी वाटतं ते ना असं गाडीवर बसलोय. आणि पप्पा असं जरा अकडे जरा गेली ना गाडी तर पप्पा ओरडायचे. आणि माझ्या पप्पांचा असा ओरडल्यावरती मग लगेच म्हणजे रडा घ्यायचा. आणि माझ्या पप्पांचा असा मी रडल्यावर तर अजून तेंगा रागायचा. मग आमचं पहिल्यांदा ते माहिती आहे ना असे पहिल्यांदा आई आणि पप्पांका रडल्यावर पोरं अजून झोपटायचे. हा तसा. तर माझ्या पप्पांका असं राग म्हणजे मी रडल्यावरती ना असं राग यायचं. म्हणून मी ना नंतर काय केलं, मी गाडी चालवायची सोडून दिलंय. आणि नंतर थोड्या दिवसांनी काय झाला, पोलीस भरतीची चालक भरती लागलेली. काय नाही काय करतात. तर चालक भरती लागलेली. म्हणून म्हटलं नाही मी असं पोलीस भरतीचे चालकसाठी हे करते. मग मी ना असं शिकायला गेले. पप्पाने पैसे भरले आणि 5,000 ते लायसन होता काढू. आणि म्हणजे तोच शिकवणार असतो आणि तोच लायसन काढून देणार असं 5,000 रुपये होता. मग त्याने मग शिकवले. आणि ओमनी सारखी होती अशी, काय बोलत ती का मॅजिक काय माहिती नाही. असं ओमनी म्हणजे काय, जसं असत ना ते ॲम्ब्युलन्स सारखे छोटे ॲम्ब्युलन्स असतात काय ओमनीच ती. हा ओमनी तशीवालीच होती सेम. मग त्याच्यावर आमका शिकवलं. आणि पण ते कसं स्टेअरिंग असं हे होतं स्मूथ असतं ना, पॉवर स्टेअरिंग नाही होतं. हा पॉवर स्टेअरिंग नव्हता. मग मी त्याच्यावरती शिकलोय. मग आता हे दिलंय काय म्हणतात लायसन वगैरे काढलंय. लायसन काढलंय त्याच्यानंतर मी अजिबात गाडी घातलेलं नाही. कारण मागा माहिती होता ते पप्पांचं टेम्पो तर असं वळवायचं लागायचं. असं टेम्पो होतो ना म्हणून मोठं. तर मग आता नाही जमतं ह्या माका. मग मी कधी हातात घेतलं नाही, कारण पप्पा ओरडतले म्हणून ह्यो विचार करून मी तर हातात घेतले नाही. आणि त्याच्यानंतर कधी जे असं म्हणजे
तरी बहुतेक 5-6 महिने झाले असं मी गाडी हातातच घेतलाय नाही. नंतर पप्पांचं असं ऑपरेशन झालेला, कसं तर हर्नियाचा काहीतरी असं काहीतरी ऑपरेशन झालेला. मग पप्पांना कसं बेड रेस्ट सांगितलेला नाही, मग पप्पा आराम करायचे. मग ते असं आमचं भुईमुगाचं सीझन होतं ना, तर गावात आमच्या एकच टेम्पो, मग सगळीजण कशी पप्पांकाच हे करायचे. आणि माझा भाऊ पण होतो गाडी चालू, पण माझा भाऊ कसं दादासोबत असा बाहेर जायचो, गाडी चालवतच जायचो. म्हणून तो कसं तो भेटायचो नाही, तो असं रात्रीचं यायचो, सकाळी जायचो तो. मग त्याच्यामुळे आता करायचं काय, म्हणून मी म्हटलं नाही, आता म्हटलं मी चालवूनच बघते जमतं का. पप्पांना सांगताय देवा घेऊन जाते म्हणून. आणि मी ते इथे घाटी वगैरे असा नाही घाबरता डायरेक्ट चढवले. आणि ती असा पहिल्यांदा जे घेऊन गेले ना, असं घाबरत पप्पा बोलतो जा काय तर कर लाव. पण मी ना असा म्हणजे मी असं जिद्दी असं म्हणजे एक कोणती पण वस्तू मग शिकवल्या की मी ना ती असं शिकल्याशिवाय हे करत नाही. मी नंतर घेऊन गेले ती आणि टेम्पो, आणि मी सगळ्यांची भाडी मारली. सगळ्यांची पूर्ण गावात जेवढी घरं असत आमच्या गावात तरी 50-60 घरं असत, त्यांची सगळ्यांचे भुईमुग आणले, त्यांचे सगळ्यांचे. आणि ते लोक जय लावक सांगायचे असे खोपच्यात म्हणजे जे असं त्यांची वय करायची. मग त्या वयच्या बरोबर टेकवूनच असं टेम्पो जायचो, मग त्याच्यासून त्या गॅपीसूनच घेऊन जायचं बरोबर. प्रो झालं म्हणजे. हा मग मी नंतर प्रो झाले, मग नंतर भारी टाकायला लागला असा. पण ना ते टेम्पो फणफणावं लागलं. नंतर एकदाच फक्त मी बाहेर घेऊन गेलेलं असं ओळ्या साईडला, काकांचे बैल हाणूचे होते, ते बैल हाणून गेलेलं ते. त्याच्यानंतर मी खाई गेलोय. हा नंतर मी कॉलेज माझं चालू झालेला, मी कॉलेज चालू केलंय. मग कॉलेज चालू झाला, मग त्याच्यामुळे मी कणकवलीत राहत आहे. कणकवली कॉलेज कम्प्लीट झालं, मग मी मुंबईत पळालोय. मग नंतर माझी गाडी हातात येईलच नाही. आता बघूया देवाच्या कृपेने आता आम्ही गाडी घेतलं होय, त्यानंतर मी चालवतो फणफणावतले. मम्मी फणफणावतले ना बाबांका आणि आईंका आणि फिरत घेऊन जातले खडे तुमका पण घेऊन जातले. पण तुम्ही कसं स्वतः फिरतास ना, नंतर कसं बाबांका ना गाडीवर बसत जमत नाही जास्त करून. मग असं मी बाबांका 4 व्हीलर इल्यावर असा घेऊन जातोय. असलो टेम्पो होतो ना तुमचं? हा सेम होतो ना टेम्पो चालवायचो. हो सेम. हा आणि मी फाटे म्हणतात ना असे काहीतरी हे असते, असे सळी येते फाटे. ते पण आमच्याकडे कसं ते मेरा असे होते ना मोठे ते घालून ते फाटे फुटले पूर्ण. पाटे ते सस्पेन्शन साठी असते ते तुटले. हा मग कारण ते असे मेरे असायचे ना जास्त करून, आणि लय मोठा होता माळपट आमचा. तर अशा प्रकारे खर्च पण गेला आणि पैसे पण आले तेवढे. तर अशा प्रकारे आरुश्रीची गाडी चालवण्याची स्टोरी आहे. म्हणून माका सगळेजण आमच्या म्हणजे बाजारपेठेत नवीरांवरती मग ते सगळेजण असं बोलायचे की बाबड्याचा झील असा. आणि दुसरा झील जो होतो तो काहीतरी बाहेर कामाक होतो, आणि मग दुसरं झील मी बनलाय. आता झील आता होईल चेडू बना. मला चेडू बनायचं नाही, पण मग असं 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 काय म्हणतात डॉन बनायचा. डॉन नाही काय म्हणतात बघूया आता पुढे काय पण तसं. आताच व्हिडिओ पुढे बाकीचा आपण पुढच्या व्हिडिओ सांगा. बाकीचा आपण हय पण असं तसंच राहायचा. हा म्हणजे मागा ना हय कसा होता माहिती आहे, मी ना हय असं हेवी वगैरे वजन उचलू गेले ना, बाबा म्हणतो रे नको त्याका नाही जमताला. पण बाबांका माहिती नाही मी सगळे ना असे पूर्ण म्हणजे जास्त जड हेवी कामं केलेलं असतं. बाबा घाबरतात कारण असं त्यांना असा गाडी पण चालू नको बोला होती त्या दिवशी घेतलं. बाबा म्हणतात नाही 2 व्हीलर असं ना माझ्याकडे हे कसे गाडी तू चालव मागा शूट करू बरा पडतं ना. तर बाबा म्हणतात त्याच्याकडे जायची ना गाडी चालव, त्याची कंबर दुखात असं तसं काय बाबा सांगायचं. बाबाला काळजी घेतात माझी. बरेच स्टोरी आहेत माझे पण खूप आहेत, ते तुमका पुढे सांगायचो आम्ही. म्हणजे आता खूप मोठा व्हिडिओ होता माझ्यावरती तर डेली ब्लॉग्स आणि म्हणजे मध्ये असं घरात जे पदार्थ असतो ते पण बनवून दाखवतलंय आणि मोठं ब्लॉगिंग. नक्की कधी पण येऊ शकता असा माझे कमेंट मध्ये माका पण दे असं म्हणजे असे येतात ना, तर तुम्ही आमच्या घराकडे कधी पण येऊ शकतास. आणि मस्तपैकी मी तुमका असं जेवण वगैरे काय बनवून घ्यायचं. सकाळी मस्तपैकी जी गावातली असतात घावणे पोळी म्हणजे डोसो म्हणजे पोळी बोलतात ते का मालवणी पोळी म्हणजे ते डोसो. आणि काय असतं
आणि घालता घावणे, चटणी. हा घावणे. ऍक्च्युली मी ना कधी घावणे बनवलेलं नाही, म्हणजे घावणे म्हणजे नाश्त्यामध्ये काय बनवलं हात दुखलो तर हात दुखलं तर ऍक्च्युली ना मी ना तिकडे असणं म्हणजे सुनवऱ्याक असं ना नाश्ता कधीच बनवलं नाही. कारण आई सकाळी उठायची नाश्ता वगैरे बनव, मग त्याच्यामुळे मी कधी बनवले नाही. मला नाश्त्यामध्ये असं म्हणजे जास्त करून असं काय आवडायचंच नाही, मग फक्त मॅगी आवडायची नाश्त्यामध्ये. मग मी नाश्ता आणि मग कांदो आणि भाकरी पण आवडायचे. मग आई कशी भाकरी बनवून ठेवायची, मग माका नंतर मी उठल्यावरती कांदे वगैरे बनवी. पण हेंका काही कांदा आवडत नाही. ह्यांचे लय नखरे असत. मोजून 3 काय 4च भाजी. खयची भेंडी जी माका अजिबात आवडत नाही, गवार ती मी खातोय, आणि काय भेंडी गवार भोपळो. हा आणि भोपळो पण मला अजिबात आवडत नव्हतं, पण आता माहित नाही मला आवडाक लागला तो. गावठी भोपळो भारी लागतो. गावठी माका बाकीचे नाही आवडत, फक्त गावठी भोपळो. असं होता. आता मी असं मला वाटत लागलं की मी जास्त बडबडते, म्हणजे तुम्ही असं तुम्ही म्हणता किती बडबडता या असं. सॉरी, माझ्याकडसून काय चुकलं असं तर माका माफ करा. बस कट करूया. हा बस, चला आजच्या पुरता एवढाच. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवून झालो आज आपण थांबा. हा तर काय माहितीये, म्हणजे मी असं डान्स करतोय आणि असं काय काय करते, तर मग असे कमेंट येतात की आरुश्रीले अति करता, म्हणजे अति हे करता. बालिशा. हा पण ना ऍक्च्युली कसं माहितीये, म्हणजे मी माझ्या असं रिअल लाईफ मध्ये मी असंच आहे. तिकडे सुनवऱ्याक होतंय ना, तुम्ही काय करायचंय असा घरातच रवान, म्हणजे असं आरशाच्या समोर असं राहून मी असं टीव्ही चालू ठेवायचं आणि मी डान्स वगैरे करायचे. आणि मी असं नाही की मी असं व्हिडिओसाठी करतोय. आता मी खय पण गेले ना, खयच्या एका म्हणजे दुकानात पण माझं असं राहणं असं, म्हणजे मी कधी एका जागेवर असं जागा राहत नाही. मग माझं मी असं करतलं खडे असं काय काय चालूच असतं माझं. म्हणजे मी दुकानात खय पण मी रस्त्यावर राहून पण ह्या करतोय, की असं नाही मी फक्त व्हिडिओ पुरतं करते. म्हणून असे तुमचे कमेंट येतात की मी म्हणजे लय अति करते, पण ऍक्च्युली कशा माझी ती सवय झालेली आहे. आणि मी हय पण येऊन म्हणजे सगळ्यांच्या समोर कशा करते, कारण मग सवय असा. जर मी माझा व्हिडिओ साठी करूच असतं ना, तर मी लाजले असते ह्यांच्या समोर करू. बरोबर, काय माझी सवय ती सुटली नाही असा. म्हणून आता बघूया, म्हणजे मी थोडी कमीच करते, तुमका आवडत नसाल तर. चला एंड करा. हा आता झाला फिनिश. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण मिरिया कशी असतात ती बघितलं. तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. थोडंसं मोठं झालो याची थोडीशी स्टोरी होती, गजाली होते, तर ते कसे वाटले नक्की सांगा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.